मध्ये तुमचं स्वागत आहे। आता आपल्या सध्या दिवाळी सिरीज सुरू आहे, तर आज आपण अशीच एक दिवाळी विशेष दुसरी रेसिपी बघणार आहोत जी सगळ्यांना अत्यंत आवडते, ती म्हणजे बुंदीचे लाडू। बुंदीचे लाडू खूप जणांना येतही असतील, पण बुंदीचे लाडू करताना बऱ्याच जणांना खूप त्रास होतो, कारण एक तर पाकाचं प्रमाण चुकतं, पाक नीट होत नाही किंवा बुंदी नीट पडत नाही किंवा बुंदी या पाकात नीट भिजल्या जात नाहीत, अशा बऱ्याच प्रकारच्या गोष्टी असतात। पण इथे मी तुम्हाला अगदी अचूक प्रमाणात आपला पाक हा कसा तयार करायचा आणि बुंदी सुद्धा घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला इथे दाखवलेलं आहे। किंवा बरेचदा काय होतं, आपला पाक तर तयार होतो, पण पाक झाल्यानंतर थोड्या वेळाने त्यात साखर पडते, तर ती साखर पडू नये यासाठी बऱ्याच काही टिप्स मी तुम्हाला इथे सांगितल्या आहेत। त्या जर टिप्स तुम्ही फॉलो केल्यात तर तुमचे सुद्धा बुंदीचे लाडू अगदी आचारी पद्धतीचे होतील, जसे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत तसेच्या तसे तुमचे अगदी घरच्या घरी छान छान बनतात लाडू। तर हे लाडू नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि तुमचे लाडू कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा, किंवा जर काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच विचारा, मी नक्कीच त्याची उत्तरं तुम्हाला देईन। बरेचदा आपण बुंदी बनवतो, पण बुंदी बनवताना ते गोल गरगरीत अशा पडत नाहीत, अशी त्याला पाठीमागे एक शेपूट येतं किंवा अशा मऊ पडतात, त्याच्या काही गोष्टी असतात, खूप काही बारकावे असतात, त्या कशा नीट पद्धतीने बुंदी करायच्या, अगदी गोल गरगरीत कशा बनवायच्या त्या मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने ते दाखवले आहेत। आपल्याला कुठल्याही प्रकारचे बुंदी जे करताना जे काही झारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे जे झारे वापरतात ते सुद्धा आणण्याची गरज नाही, अगदी घरच्या साहित्यात आपण सोप्या पद्धतीने या बुंदी नक्कीच छान अशा गोल गरगरीत करू शकतो। आपण जेव्हा बुंदीचे लाडू बनवतो तेव्हा बुंदीच्या लाडवांसाठी खास आपल्याला मऊसूद बुंदी लागते, आपल्याला कुरकुरीत बुंदी चालत नाही, किंवा जर चुकून आपल्याकडनं कुरकुरीत बुंदी झाली तर त्यासाठी काय सोल्युशन आहे हे सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे। पण व्हिडिओ आपला शेवटपर्यंत बघत राहा, कारण ह्या जर तुमच्या टिप्स काही मिस झाल्या तर तुम्हाला नीट समजणार नाही। पण हे लाडू बनवण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, व्हिडिओ कुठे स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर चला आपण रेसिपी बघूया। थंबनेल बघून तर तुम्हाला कळलंच असेल की आज आपण काय बनवणार आहोत। तर आज आपण सगळ्यांच्या आवडीचे असे बनवणार आहोत बुंदीचे लाडू। तर त्यासाठी इथे मी एक बाउल घेतला आहे, यामध्ये आता आपण घेणार आहोत साधारणतः 2 कप बेसन। इथे मी मेजरिंग कपचा वापर केलेला आहे, कारण आपल्याला एकदम परफेक्ट प्रमाण हवं आहे। तर 1 कप म्हणजे साधारणतः इथे माझं 250 ग्रॅम आहे, तर असे आपल्याला 2 कप हे बेसन घ्यायचं आहे। सर्वप्रथम आपण इथे एक चाळणी घेतली, यामध्ये आता आपल्याला हे बेसन चांगलं चाळून घ्यायचं आहे। चाळून घेतल्यामुळे काय होतं, बेसनमध्ये अशा गुठळ्या राहत नाहीत आणि पीठ हे एक सलग असं सारखं निघून येतं, हे करणं खूप गरजेचं आहे। आपलं पीठ इथे व्यवस्थित चाळून झालेलं आहे, हे बघा असे कधी कधी पिठामध्ये गुठळ्या असतात, त्या आपल्या पूर्णपणे गेलेल्या आहेत आणि छान असं मऊसूत एक सलग पीठ आपल्याला मिळालेलं आहे। आता आपण बुंदीसाठी लागणारं मिश्रण तयार करून घेऊया। त्याआधी आपल्याला हे एकदा पुन्हा चमच्याने असं मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये आता आपण घालणार आहोत 1 कप म्हणजेच 250 ml पाणी। इथे आपल्याला सुरुवातीला 1 कपच घालायचं आहे आणि हळूहळू घालायचं आहे, एकदम पाणी डायरेक्ट घालायचं नाही आहे, थोडं थोडं करत घालायचं आहे। आपल्याला मिश्रण हे अगदी घट्ट पण नाही आणि अगदी पातळही नाही, मध्यम बनवायचं आहे। मिश्रण अगदी घट्ट झालं तर बुंदी नीट पडणार नाहीत आणि मिश्रण पातळही झालं तरी बुंदी नीट पडणार नाहीत, म्हणजेच गोल अशी गरगरीत बुंदी आपल्याला मिळणार नाही जर मिश्रण भरपूर पातळ झालं तर। आता आपल्या या पिठामधल्या पूर्ण अशा गुठळ्या गेलेल्या आहेत, आपल्याला गुठळ्या अजिबात होता कामा नयेत, नाहीतर मग मिश्रण नीट बनत नाही। आपलं इथे मिश्रण करून झालेलं आहे, हे बघा यातनं असं सलग पडतंय, तर आपल्याला असं मिश्रण नको आहे, तर ह्यासाठी आता आपल्याला इथे थोडंसं पाणी घालावं लागणार आहे। इथे मी अजून 1 टेबलस्पून हे पाणी घालणार आहे। तर आता आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या इथे मिश्रण हे घट्ट झालेलं नाही आहे, पण आपल्याला जसं पातळ मिश्रण हवं आहे तसंही झालेलं नाही आहे, तर मी तुम्हाला दाखवते की आपल्याला कसं मिश्रण हवं आहे। जेव्हा आपण विस्कर किंवा चमचा असा वरती धरल्यानंतर हे जे पिठाचे असे जे थेंब थेंब पडत आहेत, असे सलग थेंब पडता कामा नयेत, आपले हे सलग थेंब पडत आहेत, असे थांबत थांबत जेव्हा जे थेंब पडतात ते मिश्रण म्हणजे परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे। तर आपल्याला असं मिश्रण नको आहे, अजून आपल्याला थोडं मिश्रण हे पातळ करावं लागणार आहे। हे बघा
आता आपले जे हे थेंब पडत आहेत हे असे हलके थांबत थांबत सलग थेंब पडत आहेत. हे पीठ हे आपलं परफेक्ट झालेलं आहे. आपल्याला अगदी असंच पीठ हवं आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, असे जे आता थेंब पडत आहेत हे थेंब 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 करत असे सलग थेंब पडत आहेत. असे आपल्याला सलग थेंब हवेत. तर आता आपलं इथे पीठ हे परफेक्ट तयार झालेलं आहे. आता आपण बुंदी पाडायला सुरुवात करूया. आपलं तेल हे चांगलं तापलं गेलं पाहिजे, तर आपली बुंदी ही छान होतात. तर आता आपण एक चेक करूया की आपलं तेल व्यवस्थित तापलं आहे का. तर इथे मी थोडंसं पीठ हे तेलामध्ये टाकून बघते. हे बघा, थोडेसे थेंब टाकलेत पिठाचे. तर आता हे खालीच बसत आहेत, लगेच वर येत नाही आहेत, म्हणजे आपलं तेल हे तापलेलं नाही आहे जसं आपल्याला हवं आहे. तर आता आपण अजून तेल हे व्यवस्थित तापवून घेऊया. मी पुन्हा एकदा आता थोडेसे पिठाचे थेंब टाकलेत. हे बघा, आता टाकल्यावरती हे गोळे लगेच वरती आलेत, म्हणजे परफेक्ट तेल आपलं तापलेलं आहे. तर आता आपण बुंदी पाडायला सुरुवात करूया. बुंदी पाडणं हे खूप किचकट काम असतं, पण अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बुंदी कशी पाडायची हे आता दाखवणार आहे. तर आता बुंदी पाडताना आपण पीठ हे पुन्हा एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बुंदी ही व्यवस्थित होते. तर मी इथे बुंदी पाडण्यासाठी ही चाळणी घेतलेली आहे. ह्याने मस्त बुंदी पडतात. जर तुमच्याकडे चाळणी नसेल तर तुमच्याकडे झारा असेल तर तो वापरला तरी चालेल, किंवा किसणीसुद्धा चालेल. तर ह्या प्रकारे आता याच्यावरती आपल्याला असं पीठ टाकायचं आहे. आपल्याला हाताने किंवा चमच्याने अजिबात पसरवायचं नाही आहे. हे बघा, आपल्या बुंदी या खाली मस्त पडत आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला बुंदी पाडायचे आहेत. फक्त हाताने याला हलक्या हाताने टॅप करायचं आहे, म्हणजे सलग बुंदी ही खाली पडतात. पिठाला हाताने चाळणीमध्ये अजिबात पसरवायचं नाही आहे, नाही तर बुंदी या खाली पडताना चिकटून राहतं पीठ. त्यामुळे हलक्या हाताने टॅप करूनच या खाली बुंदी पडतात. हे बघा, मी कुठेही वरती मिश्रणाला हात लावलेला नाही आहे. असं व्यवस्थित पसरलं गेलं आहे मिश्रण, आणि त्यानेच खाली या बुंदी छान पद्धतीने पडतात. तर आता आपल्या बुंदी या बघा खाली पडलेल्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, किती मस्त गोल गरगरीत आपल्या बुंदी झालेल्या आहेत. खूप सुंदर झाल्यात बुंदी. आपल्याला अगदी अशाच बुंदी हव्यात. मी ज्या काही ट्रिक सांगितल्यात त्या जर तुम्ही फॉलो केल्या तर तुमच्यासुद्धा अशा छान बुंदी होतील. हे बघा, पण याला लगेच झारा लावू नका, नाही तर बुंदी या मऊ पडतात. 1 मिनिटभर याला छान असं तळून घ्यायचं आहे, म्हणजे बुंदी या छान होतात. आपल्याला बुंदी या अजिबात कुरकुरीत करायच्या नाही आहेत, कारण आपल्याला या लाडवासाठी बुंदी हव्यात. त्यामुळे आपण या बुंदी ज्या आहेत या हलक्याशा मऊच तळणार आहोत. आपल्याला कुरकुरीत करायच्या नाही आहेत, कारण लाडवासाठी ज्या बुंदी लागतात ह्या थोडा मऊ बुंदी लागतात. आपण बुंदी या फुल गॅसवरच तळणार आहोत. तर आता आपण झाऱ्याने या जरा हलवून घ्यायच्या आहेत, म्हणजे बुंदी या एकमेकांना चिकटत नाहीत, मोकळ्या होतात. हे बघा, आपल्या बुंदीसुद्धा मस्त झालेल्या आहेत. तर आता आपण 1 सेकंद थांबून या बुंदी काढून घेणार आहोत. आपल्या बुंदी झालेल्या आहेत. हे बघा, किती मस्त बुंदी झाल्यात. अगदी गोल गरगरीत अशा बुंदी झाल्यात. कुठेही त्याला असं शेपूट आलेलं नाही आहे. हे बघा, मस्त बुंदी झाल्यात, अगदी परफेक्ट बुंदी झाल्यात. तर आपल्याला आता या बुंदी काढून घ्यायच्या आहेत. तर मी इथे एका पेपरवरती या बुंदी काढून घेतलेल्या आहेत. आता आपण पुन्हा एकदा बघणार आहोत की बुंदी कशा पाडायच्या. जेव्हा आपण बुंदींची सेकंड बॅच करतो तेव्हा आपल्याला एक लक्षात ठेवायचं आहे की आपण जी चाळणी किंवा जे काही झारा घेतला असेल त्याच्या मागची बाजू जी आहे ही ओल्या फडक्यांनी हे छान व्यवस्थित पुसून घ्यायचं आहे. हे जर केलं नाही तर परत आपण जेव्हा बुंदी पाडतो तेव्हा पाठच्या बाजूला पीठ हे सगळं चिकटून राहतं आणि या भोकांमधून पीठ हे खाली पडत नाही. त्यामुळे आपल्याला हे साफ करून घेणं हे खूप गरजेचं आहे. ही टीप नक्की लक्षात ठेवा. आपलं हे इथे आता व्यवस्थित पुसून झालेलं आहे, कुठेही पीठ राहिलेलं नाही आहे. तर आता आपण बुंदी पाडायला पुन्हा सुरुवात करूया, म्हणजेच सेकंड लॉट आपण बनवायला सुरुवात करूया. आपल्याला हे एवढं स्वच्छ करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्या बुंदीसुद्धा व्यवस्थित अशा गोल गरगरीत पडतील. आता आपण ही चाळणी ही तेलाच्या वरती अशी धरायची, एकदम भरपूर वरती पण नाही ठेवायचे, आणि हळूहळूपणे आपल्याला ह्यावरती पीठ टाकायचे. सगळ्या बाजूने आपल्याला हे पीठ टाकायचं आहे. हे बघा, खाली किती मस्त बुंदी पडत आहेत. अशाच बुंदी आपल्या पडल्या पाहिजेत, आणि हलक्या हाताने आपल्याला हे टॅप करायचं आहे, म्हणजे व्यवस्थित बुंदी या खाली पडतात. हे बघा, चाळणीमधलं सगळं पीठ हे व्यवस्थित खाली पडलेलं आहे. मी अशा रीतीने याला टॅप करते. आपलं सगळं पीठ खाली तळणीमध्ये पडलेलं आहे. बघा किती मस्त गोल गरगरीत आपल्या बुंदी झाल्यात. आपल्याला अशाच बुंदी हव्या होत्या आणि अगदी परफेक्ट आपल्या बुंदी झालेल्या आहेत. आपलं जे पीठ आहे हे परफेक्ट तयार झालेलं आहे. 1 मिनिट झालं की आपल्याला या बुंदी काढून घ्यायच्या आहेत, कारण या आपल्याला कुरकुरीत जास्त करायच्या नाही आहेत. आपल्याला या हलक्या मऊ बुंदी तळायच्या आहेत.
आपल्या या बुंदी झालेल्या आहेत. आता आपण या बुंदी काढून घेऊया. हे बघा, अगदी मस्त गोल गरगरीत अशा मोत्यासारख्या आपल्या बुंदी झालेल्या आहेत. तर आता आपण या एका पेपरवरती काढून घेऊया. मी ते साधारणतः बटर पेपरवरती काढणार आहे. तुम्ही कुठल्याही पेपरवरती हा काढू शकता. पेपरवर काढल्यामुळे काय होतं, तेल हे पूर्ण निघून जातं. मस्त बुंदी झाल्यात, एकदम अगदी मोत्यासारख्या आपल्या या बुंदी झाल्यात. तर अशा मी आता बाकीच्या बुंदीसुद्धा तयार करून घेते. आपल्या या बुंदी मस्त तळून झालेल्या आहेत. मी तुम्हाला जवळून दाखवते की आपली बुंदी कशी झाली आहे. हे बघा, अगदी मोत्यासारखी आपली अशी बुंदी झालेली आहे. मस्त गोल गरगरीत बुंदी झाली आहे. कुठेही याला शेपूट असं आलेलं नाही आहे. आपल्याला अगदी अशीच बुंदी हवी आहे. काय असतं, पिठाचं परफेक्ट प्रमाण हे जर व्यवस्थित असेल तर आपली बुंदी ही छान होते. अगदी मस्त गोल गरगरीत आपली बुंदी झालेली आहे. जर तुम्हाला नुसती बुंदी हवी असेल खाण्यासाठी तर तुम्ही या अजून थोड्याशा जास्त तळून ह्या खाऊ शकता, म्हणजे त्या जास्त कुरकुरीत होतील. पण आपल्याला लाडवांसाठी ही बुंदी हवी म्हणून आपण थोडीशी कमी तळून अशी मऊ बुंदी आपण वापरणार आहोत. हे बघा, आपली बुंदी मस्त तयार झालेली आहे. तर आता आपण लाडू बनवण्यासाठी जो साखरेचा पाक आहे तो तयार करायला सुरुवात करूया. जर तुमची बुंदी ही चुकून जास्त जर तळली गेली, म्हणजेच भरपूर कुरकुरीत झाली, तर काही घाबरण्याचं कारण नाही. जर बुंदी जास्त कुरकुरीत झाली तर ती पाकामध्ये सोक व्हायला म्हणजेच भिजायला साधारणतः 3 ते 4 तास लागू शकतात, कारण ती खूप कुरकुरीत झालेली असते. म्हणूनच आपल्याला मऊ बुंदी ही लाडवांसाठी हवी असते. मऊ म्हणजे हलकीशी तळून आपल्याला ती वापरायची असते. अगदी कुरकुरीत आपल्याला ती करायची नसते, कारण जास्त कुरकुरीत बुंदी ही पाकामध्ये भिजायला खूप वेळ लागतो. आता आपल्याला लाडवांसाठी लागणारा पाक तयार करायचा आहे. यासाठी इथे मी साधारणतः 2 कप ही साखर घेणार आहे. 1 कप म्हणजेच 250 ग्रॅम. आपण इथे 2 कप म्हणजेच 500 ग्रॅम ही आपण साखर वापरलेली आहे. मी इथे मेजरिंग कपनुसार माप घेतलेलं आहे. बरेचदा मेजरिंग कपमध्ये 1 कप म्हणजे 200 ग्रॅम पण असतं, पण माझ्याकडे जो मेजरिंग कप आहे तो 1 कप म्हणजे 250 ग्रॅम असा आहे. तर इथे आता आपण साखर ही हाताने पूर्ण अशी पसरवून घ्यायची आणि साखर बुडेल इतकंच पाणी आपल्याला इथे टाकायचं आहे. जर पाणी जास्त झालं तर आपला पाक हा व्यवस्थित होणार नाही. तर इथे मी साधारणतः 1.5 कप हे पाणी घेतलेलं आहे. 1 कप म्हणजे 250 ml असं आपलं प्रमाण आहे. मी इथे अगदी परफेक्ट प्रमाण तुम्हाला दाखवलेलं आहे. आता मी इथे स्पॅटुलाच्या मदतीने ही साखर पुन्हा एकदा जरा ढवळून घेते. आपल्याला ही साखर वितळवायची आहे. इथे आपल्याला मंद आचेवरती 1 तारी पाक हा आपल्याला बनवायचा आहे. आपली साखर इथे पूर्णपणे वितळलेली आहे. यामध्ये आता आपल्याला 2 टेबलस्पून हे दूध टाकायचं आहे. दूध टाकल्यामुळे काय होतं, साखरेमधली जी मळी असते म्हणजेच साखरेमधली जी गाण असते ही पूर्णपणे अशी वर निघून येते आणि आपला साखरेचा पाक जो आहे हा स्वच्छ होतो, एकदम ट्रान्सपरंट होतो. आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया, म्हणजे दूधसुद्धा या पाकामध्ये व्यवस्थित मिसळेल. आता आपल्याला याला एक छोटीशी उकळी काढायची आहे, म्हणजे साखरेतली सर्व घाण जी आहे ही अशी वरती येईल. हे बघा, आपल्या साखरेच्या पाकाला चांगली उकळी फुटलेली आहे. आता आपल्याला ही वरती जी घाण सगळी निघून आलेली आहे, म्हणजे साखरेची जी मळी निघून आली ती आपल्याला काढायची आहे. तर या ठिकाणी मी इथे हे गाळणं घेतले आणि आपण यामध्ये चमच्याने ही मळी काढणार आहोत. म्हणजे काय होतं, चमच्याने यामध्ये आपण जेव्हा ती मळी टाकतो तेव्हा पाक जर असेल चमच्यात आलेला तो खाली पडतो आणि मळी जी आहे म्हणजे जी घाण आहे ही वरती गाळण्यामध्येच राहते. आपला पाक हा वाया जात नाही. तर आता आपण अशा प्रकारे पूर्ण साखरेतली जी मळी आहे म्हणजेच जी घाण आहे ही पूर्णपणे काढून घेणार आहोत. आपली साखरेतली जी मळी आहे ही पूर्णपणे निघून गेलेली आहे. आता आपण पाक चेक करूया की आपला कितपत पाक झाला आहे. तिथे मी चमच्याने एका ताटलीमध्ये असा थेंब टाकला आहे. आता आपण इथे हाताने बघायचं आहे. हे बघा, अशी जर हाताने एकमेकांना दाबल्यावरती मध्ये जर तार येत नसेल तर आपला पाक हा तयार एकतारी झालेला नाही आहे. तर आपल्याला अजून पाक हा व्हायला हवा आहे. तर आपण अजून मंद आचेवर थोड्या वेळ पाक हा शिजवून घ्यायचा आहे. आपण आपला पाक झाला का ते चेक करूया. आपण पुन्हा एकदा चमच्यानी एक थेंब असा ताटलीमध्ये हा घेणार आहोत. तर आता आपण हाताने बघूया. हे बघा, असं हाताने केल्यावरती मध्ये जी एक तार येते यालाच एकतारी पाक असं म्हणतात. अगदी परफेक्ट आपल्याला ही तार आलेली आहे. असाच आपल्याला पाक हवा आहे. तर आता आपल्याला या ठिकाणी 1 टीस्पून हा लिंबाचा रस घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे काय होतं, पाक हा आपला जास्त वरती जात नाही, म्हणजेच पाकामध्ये साखर पडत नाही.
आपल्याला रस हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे। आता मी इथे गॅस हा बंद केलेला आहे। आपला पाक हा एकतारी तयार झालेला आहे। आता आपल्याला यामध्ये आपण ज्या या तळलेल्या बुंदी आहेत यामध्ये घालायच्या आहेत। आपल्या या बुंदी पाकात घालून झालेल्या आहेत। आपल्याला या स्पॅट्युलाच्या मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्यात। पाकात व्यवस्थित बुंदी या मिक्स झाल्या गेल्या पाहिजेत। जर त्या व्यवस्थित भिजल्या गेल्या नाहीत तर वरच्या बुंदी या कोरड्या होतील आणि खालच्या बुंदी या फक्त पाकात भिजल्या जातील। त्यामुळे चमच्याने या व्यवस्थित चांगल्या भिजवून घ्यायच्यात, मिक्स करून घ्यायच्यात। यामध्ये आता आपल्याला घालायचे आहेत 1 कप काजू। इथे तुम्ही काजूचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तुम्ही यामध्ये मगज सुद्धा घालू शकता, पण मला मगज आवडत नाहीत म्हणून मी इथे काजू घातलेले आहेत। यानंतर आपल्याला घालायची वेलची पावडर चवीनुसार, ही सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल। आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे काजू सुद्धा व्यवस्थित मिक्स झाले पाहिजेत, ते पाकात व्यवस्थित भिजले गेले पाहिजेत आणि वेलची पावडर सुद्धा व्यवस्थित मिक्स झाली पाहिजे। छान प्रकारे आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे बुंदी या छान भिजल्या जातात आणि मग आपल्याला लाडू हे छान वळता येतात। बुंदी जर पाकामध्ये नीट मिक्स झाल्या नाहीत तर आपल्याला लाडू हे व्यवस्थित वळता येत नाहीत, म्हणजेच बांधता येत नाहीत। त्यामुळे पाकात बुंदी या भिजणं खूप महत्त्वाचं आहे। तर आता आपल्या इथे बुंदी या पाकामध्ये व्यवस्थित मिक्स करून झालेल्या आहेत। इथे आपण स्पॅट्युलाच्या मदतीने एक सलग अशी बुंदी पसरवून घेतलेली आहे, म्हणजे छान बुंदी आपली ही पाकामध्ये भिजली जाईल। आता आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि साधारणतः 1 ते 1.5 तास आपल्याला असंच झाकून ठेवायचं आहे, म्हणजे बुंदी या पाकामध्ये व्यवस्थित छान भिजल्या जातील। अर्धा तास झालेला आहे। मी तुम्हाला इथे मुद्दामून झाकण काढून दाखवते। हे बघा, आपल्या बुंदी छान हा पाक शोषून घेत आहेत। खाली सुद्धा पाक हा थोडासाच राहिलेला आहे, जास्त नाही आहे। तर आता हे पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आपण अर्ध्या तासांनी झाकण काढून हे असं व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि मग पुन्हा झाकण ठेवायचं आहे। असं आपण 2 वेळा करायचं आहे, म्हणजे 1.5 तास आपल्याला हे झाकून ठेवायचं आहे। जर तुमच्या बुंदी या खूप कुरकुरीत झाल्या असतील तर या पाकामध्ये भिजायला साधारणतः 2 ते 2.5 तास हे लागू शकतात, कारण त्या खूप कुरकुरीत झालेल्या असतात। पण आपल्या इथे बुंदी या परफेक्ट आहेत, त्यामुळे आपल्या या बुंदी साधारणतः 1.5 तासामध्ये व्यवस्थित भिजल्या जातील आणि छान आपल्याला लाडू हे बांधता येतील। तर आता आपण 1.5 तास या बुंदी पाकामध्ये भिजवून ठेवूया। आपला 1.5 तास झालेला आहे। आता आपण झाकण काढून बघूया। हे बघा, आपलं सारण सुद्धा मस्त असं कोरडं झालेलं आहे, छान असे लाडू बांधता येतात। हे बघा, एकदम परफेक्ट सारण झालेलं आहे। आपल्याला असंच सारण पाहिजे, कुठेही आपला खाली असा पाक राहिलेला नाही आहे। जर तुमचा पाक खाली राहिला असेल तर तुम्हाला सारण हे अजून थोडं जास्त वेळ भिजवत ठेवावं लागेल। काही घाबरण्याचं कारण नाही, जास्त वेळ कदाचित लागू शकतो आणि बुंदी या सुद्धा व्यवस्थित पाकामध्ये भिजल्या जातात, त्यामुळे आपले लाडू पण छान होतात। हे बघा, लाडू आपला मस्त बांधला जातोय। हे बघा, किती छान आपला लाडू झालाय, अगदी मोत्यासारखा आपला लाडू दिसतोय। आपली बुंदी सुद्धा अगदी परफेक्ट झाले, अशीच बुंदी आपल्याला हवी होती आणि लाडू सुद्धा छान झालाय। पाक आपला व्यवस्थित झालाय म्हणून आपला लाडू खूप छान झालाय। हे बघा, मी इथे डिशमध्ये तुम्हाला ठेवून दाखवते, खूप मस्त झालाय आणि टेस्टला पण खूप छान लागतो हा लाडू। तर आता मी असाच अजून एक तुम्हाला दुसरा लाडू सुद्धा बनवून दाखवते। जर तुमचा पाक हा थोडासा खाली जर राहिला आणि तुमच्या बुंदी या तरी सुद्धा भिजल्या जात नसतील तर मंद आचेवरती या बुंदी पुन्हा एकदा जरा अशा परतवून घे आणि हलकासा पाण्याचा हबका मारायचा, म्हणजे पाक हा पूर्ण शोषला जातो बुंदीमध्ये। 1 मिनिटभर ठेवून गॅस बंद करून या बुंदी काढून घ्यायच्या, म्हणजे या बुंदी सुद्धा छान भिजल्या जातात। त्यामुळे घाबरण्याचं अजिबातच कारण नाही। जर पाक थोडासा राहिला खाली तर ही जी मी टिप सांगितली ही तुम्ही नक्की फॉलो करा, म्हणजे तुमचे सुद्धा छान लाडू असे बांधले जातील। हे बघा, किती मस्त झाले लाडू, अगदी मोत्यासारखे आपल्या कळ्या या पडलेल्या आहेत। याला काही जण कळीचे लाडू सुद्धा म्हणतात। खूप मस्त झालेला आहे लाडू, अगदी आचारी लोक बनवतात तसाच अगदी झालेला आहे। तुम्ही याचा बिझनेस सुद्धा करू शकता। आपले साधारणतः इथे 15 लाडू हे 2 कपामध्ये तयार झालेले आहेत। मी तुम्हाला जवळून दाखवते। हे बघा, किती मस्त कळ्या पडल्यात, छान बुंदी तयार झाले, अगदी हलवाईसारखा म्हणजेच आचारी लोकांसारखा आपला हा लाडू तयार झालेला आहे।
सगळ्या बाजूने अगदी परफेक्ट झालेला आहे, कुठेही आपला ओलसट राहिलेला नाही आहे. पाक कधी कधी जास्त होतो त्यामुळे आपला असा ओला राहू शकतो, तसा अजिबात नाही. छान असा कोरडा लाडू झालेला आहे, अजिबात कुठे असा चिकचिक झालेला नाही आहे. तर मी तुम्हाला एक लाडू तोडून दाखवते म्हणजे तुम्हाला समजेल की आतमधून लाडू कसा झालाय. हे बघा, मस्त लाडू झालाय, एकदम परफेक्ट टेक्स्चर आलंय. जसं आचारी लोक बनवतात अगदी तसंच आपले लाडू झालेले आहेत. खूप सुंदर झालेत हे लाडू आणि टेस्टला तर खूपच भन्नाट लागतात हे लाडू. खरंच हे लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. तुम्ही याचा बिझनेससुद्धा नक्की करू शकता. तर आपले इथे गोड बुंदीचे कळीदार असे लाडू छान तयार झालेले आहेत. यावरती आता मी डेकोरेशनसाठी घालणार आहे पिस्त्याचा चुरा. इथे मी पिस्ता हा किसणीवरती चुरून घेतलाय, तो मी इथे घालणार आहे. हा पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल, पण हे घातल्यामुळे ते लाडू दिसायला पण खूप छान दिसतात. जर तुमच्याकडे पाहुणे आले असतील किंवा तुम्हाला कोणाच्या घरी घेऊन जायचे असतील, आता दिवाळीचा सण आहे, तुम्ही बनवणार असाल तर असे तुम्ही पिस्त्याचा चुरा घालून सुद्धा सजवू शकता. खूप छान दिसतं. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. यानंतर मी इथे लावणार आहे चांदीचा वर्ख. माझ्याकडे चांदीचा वर्ख आहे म्हणून मी इथे लावते. हा सुद्धा पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही लावलं तर काहीही प्रॉब्लेम नाही, चवीत अजिबात फरक पडत नाही. हे फक्त दिसायला खूप छान दिसतं म्हणून आपण इथे लावतो. माझ्याकडे होता आणायचे म्हणून मी इथे लावते. आपले इथे गोल मोत्यासारखे मस्त कळीदार असे रसरशीत बुंदीचे लाडू हे तयार झालेले आहेत. खूप मस्त लागतात हे लाडू. तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा. आणि रेसिपी जर आवडली तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे सगळ्यांनाच आपल्या लाडवांची रेसिपी बघता येईल आणि छान प्रकारे ह्या दिवाळीला हे लाडू नक्कीच करता येतील. आणि तुम्ही बनवलेले लाडू हे तुमचे कसे झाले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर काही तुम्हाला प्रश्न असतील ते सुद्धा मला कमेंटमध्ये विचारा, ते सुद्धा मी तुम्हाला नक्कीच उत्तर देईन. 2 कप बेसनमध्ये आपले किती लाडू होतात ते मी तुम्हाला आता दाखवणार आहे. इथे मी वेट मशीन घेतलं आहे, तर आता आपण इथे वेट करून बघूया. वेट करताना कधीसुद्धा आधी भांडं या मशीनवर ठेवायचं असतं. भांडं ठेवल्यानंतर आपण हे बटन दाबायचं म्हणजे 0 येतं. यामध्ये भांड्याचं वजन हे येत नाही, हे कायम लक्षात ठेवा. आणि मगच आपल्याला हे लाडू यामध्ये एक एक करून भरायचे आहेत. आता आपण याच्यामध्ये एक एक लाडू भरून घेऊया आणि आपले लाडू हे किती बसलेत 2 कप बेसनमध्ये हे बघूया. हे बघा, 2 कप बेसनमध्ये आपले 15 लाडू झालेले. या 15 लाडवांचं वजन 726 ग्रॅम आहे, म्हणजे साधारणतः पाऊण किलोच्या आसपास आपले हे लाडू झालेले आहेत. जर तुम्ही 2.5 कप जर बेसन घेतलं तर तुमचे 100% 1 किलो हे लाडू होऊ शकतात. तर मी इथे 2 कप बेसनचेच बनवले होते, तर आपले इथे पाऊण किलो लाडू हे तयार झालेले आहेत वजनी प्रमाणात. आणि पीस वाईज बघायला गेलं तर 15 लाडू आपले इथे झालेले आहेत. तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे बघायला मिळतील. चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. तर विश तुमची, डिश आमची. नमस्कार.